श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट तुळशीखाली बांधा, पैसे मोजता मोजता तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुळशीमध्ये कोणते पाने कधी टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुलांशी ठेवून ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुमच्या जीवनात अधिक फायदे होतील. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणती वस्तू तुळशीखाली बांधल्या तुळशी मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. मित्रांनो, घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी फायदेशीर आहे. ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे. पुराणातील तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि या सरस्वतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो. पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि त्यांच्या खाली एक वस्तू बांधली तर तुमची लावण्याचे अनेक पटीने जास्त फायदे होतील. कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला पूर्णपणे मानले जाते. या गोष्टीमुळे तुळशीशी पूर्ण होतील म्हणून रथशास्त्रात त्याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीचा खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते. अनेक औषधी गुणधर्मांसोबत या वनस्पतीला आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचे असल्याचे म्हटले जाते. कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ, त्यामध्ये तुळशीचा वापर अवश्य केला जातो. विष्णू पुराणात तुळशीला भगवान विष्णूची पत्नी मानले जाते. या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे. तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळालेले आहे. त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे त्रिमूर्तीचा वास करतात. आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो, तसेच तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरांमध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. तुळशीचे पाने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे आवश्यक आहे. कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू कोणताही प्रसाद स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला ओढणी अर्पण करावी. बरेच लोक घरात तुळशीचे रोप लावतात पण तुळशी मातेला ओढणीने अर्पण करण्याची चूक करतात. त्यामुळे तुळशी लावण्याचे शुभ फळ मिळत नाही. तुळशीचे रोप हे ओढणीशिवाय अपूर्ण आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे, विष्णूची पत्नी आहे आणि आपण तिला आपली आई मानतो. म्हणूनच तुळशी मुलांशी उघडी ठेवावीत. यामुळे पती-पत्नींमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणारे स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली असतात. परंतु तुळशीला ओढणी अर्पण करताना लक्षात ठेवा की तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करू नये. लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे. मंगळ आणि बुध मित्र नाही. शुक्र आणि शनी बुधांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे तुळशीवर लाल रंगाची ओढणी कधीही वापरू नये. तुळशीची हिरवी, पिवळी किंवा निळ्या रंगाची ओढणी अर्पण करावी. अनेक जण तुळशीला जुनी फाटलेली ओढणी बांधतात. तसे करणेही अशक्य ठरेल. तुळशीला फक्त नवीन ओढणी बांधावी. ओढणी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन ओढणी आणून
तुळशीला बांधावी. यातून तुम्हाला अनेक पटीने अधिक फायदे मिळतील. तुळशीला ओढणीशिवाय ठेवू नका. सोडून जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी उजनी बदलावी. मित्रांनो, तुळशीचा विवाह करावा, ज्याने मनुष्याचे सर्व दुःख संपूर्ण सांसारिक जीवन सुखाचे व्यक्तिमत्व होते. मित्रांनो, काही लोक जाणून बुजून किंवा न कळत अशा वस्तू तुळशीजवळ ठेवतात, ज्यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीचे रोप अतिशय संवेदनशील आहे, याची चांगली काळजी घ्यावी लागते, तर अशुभ फळ मिळते. यामुळे तुळशीच्या रोपाजवळ अशब्द उच्चार नाही. कुठूनही तुळशीजवळ बूट, चप्पल किंवा झाडू ठेवू नये. तुळशीच्या रोपासोबत असतील तर ते पाप मानले जाते. या ठिकाणी थुंकल्याने मोठी हानी होते. तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून काढून टाकावा, कारण तुळशीच्या रोपाखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जिथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. म्हणा, तुळशीच्या रोपांच्या सभोवतालच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्या. शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती, तुळशीचे रोप माती घेऊ नये. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत, अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीला खाली जाते. श्री स्वामी समर्थ.